जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी ताब्यात, 7,50,000 रुपये किमतीच्या 21 दुचाकी जप्त। नंदुरबार जिल्ह्यातील 6 गुन्ह्यांची उकल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून ते अद्यापही उघडकीस आलेले नाहीत। त्यानुषंगाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून मोटारसायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रिय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले। वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटारसायकल चोरीच्या पद्धतीचा अभ्यास करून वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटारसायकल यांची इत्थंभूत माहिती घेऊन रेकॉर्डवरील जेलमधून सुटून आलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरून जास्त प्रमाणात मोटारसायकल चोरीस जातात त्या ठिकाणी पाळत ठेवून होते, तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेऊन मोटारसायकल चोरांचा शोध घेत होते। 20 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मसावत पोलीस ठाणे हद्दीतील मसावत ते राणीपूर रोडवर 2 अनोळखी इसम विना नंबरच्या सुपर स्प्लेंडर मोटारसायकलवर संशयास्पद परिस्थितीत फिरत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून मिळालेल्या बातमीमधील संशयितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमीमधील विना नंबरच्या मोटारसायकलवरील इसमांचा शोध घेतला असता मसावत पोलीस ठाणे हद्दीतील रिद्धी सिद्धी गणपती मंदिराजवळ 2 इसम विना नंबरच्या सुपर स्प्लेंडर मोटारसायकलवर फिरताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सुरेश संतोष मुखडे राखी पानसेमल बडवाणी, सुनील भावल्या वळवी चार्ली फाटा पानसेमल बडवाणी असे सांगितले। त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता ते उडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल ही धडगाव येथून चोरी केली असलेबाबत माहिती दिली। त्याबाबत धडगाव पोलीस ठाणे अभिलेख पाहिले असता धडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 209/2026 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजून आले। तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपितांना नंदुरबार जिल्ह्यातील इतर मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांबाबत अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर 2 साथीदार गुलाबसिंग उर्फ गुलच्या इसमा वळवी चार्ली फाटा खेतेया बडवाणी व त्यांचा आणखी एक साथीदार यांच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी तसेच मध्य प्रदेश व गुजरात राज्यात मागील काही दिवसामध्ये मोटारसायकली चोरी केल्या असून चोरी केलेल्या मोटारसायकल ह्या त्यांच्या गावी लपवून ठेवलेल्या आहेत बाबत सविस्तर माहिती दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुलाबसिंग वळवी यास ताब्यात घेऊन 4ही आरोपितांनी वेगवेगळ्या ठिकाणी लपविल्या 7,30,000 रुपये किमतीच्या एकूण 21 मोटारसायकली कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। मिळून आलेल्या मोटारसायकलबाबत नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता नंदुरबार जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले। नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 605/2026, शहादा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 568/2024, शहादा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 694/2026, उपनगर पोलीस ठाणे गुन्हा 21/2026 ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही आरोपितांकडून 7,50,000 रुपये किमतीच्या एकूण 21 मोटारसायकली हस्तगत करून नंदुरबार जिल्ह्यातील 06 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे। तसेच पुणे येथील 2, गुजरात राज्यातील 6 व मध्य प्रदेश राज्यातील 3 व उत्तर प्रदेश राज्यातील 1 मोटारसायकल अशा एकूण 18 मोटारसायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे। तसेच उर्वरित 3 मोटारसायकलींबाबत मूळ मालकांचा शोध घेऊन त्याबाबत गुन्हे दाखल आहेत। अगर कसे शहादा पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 392/2026, शहादा पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 204/2026, शहादा पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 502/2025, शहादा पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 31/2025, शहादा पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 520/2025, शहादा पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 607/2025, शहादा पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 184/2025, अमरावती शहर येथील गाडगे नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 183/2026। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपितांकडून वर नमूद दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली एकूण 1,48,000 रुपये रोख रक्कम मुद्देमाल हस्तगत करण्यात आली आहे।
तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आंतरराज्य टोळीकडून नंदुरबार जिल्ह्यासह अमरावती व मध्य प्रदेश राज्यातील घरफोडी व मोटारसायकल चोरी असे एकूण 15 गुन्हे उघड झाले असून एकूण 8,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। आरोपी संजय सुमलसिंह वसुनिया बुराडिया नरवाली कुक्षीधार राज्य मध्य प्रदेश याच्याविरुद्ध गुजरात राज्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। तसेच ताब्यातील आरोपितांनी आणखी काही गुन्हे केलेले आहेत काय याबाबत तपास सुरू असून गुन्ह्यातील त्यांचा फरार साथीदार याचा शोध सुरू असून त्यास देखील लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे यावेळी पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप यांनी सांगितले। सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, शोएब शेख, भरत उगले, सचिन वसावे, मोहन ढमढेरे, सतीश घुले यांच्या पथकाने केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। शहादा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही दिवसापूर्वीपासून घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे रजिस्टर होत होते। त्या बाबतीमध्ये समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हेमंत पाटील यांना आदेशित केलेलं होतं। त्या अनुषंगाने 13 तारखेला 13/6/26 त्यांना गोपनीय माहिती मिळाली। त्या गोपनीय माहितीच्या आधारे खेतियापासून लोंगखेडा पर्यंत असणाऱ्या रोडवर त्यांनी एक गाडीवर असलेल्या 2 संशयित इसमांना हटकलं आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की त्या इसमांकडे असलेली जी मोटरसायकल आहे ती देखील शहादा पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर असलेल्या एका गुन्ह्यातील आहे, जी चोरीला गेलेली होती। त्या संशयित इसमांची नावं सुखराम कंगरसिंह वास्केल बघेल, वय 22 वर्ष, राहणार जाई, पोस्ट नरवाली आणि तालुका कुक्षी, जिल्हा धार, मध्य प्रदेश या ठिकाणचा राहणारा तो आहे। त्याच्याबरोबरचा इसम जो होता तो संजय सुमलसिंह वसुनिया, हा देखील 22 वर्षाचा आहे, बुराडियाचा राहणारा आहे, पोस्ट नरवाली, तालुका कुक्षी, जिल्हा धार। हे 2 मध्य प्रदेश मधले इसम संशयित असलेले त्यांच्याकडे इतर गुन्ह्यांच्या अनुषंगाने देखील चौकशी केली। त्यावेळी असं आढळलं की त्यांनी शहादा परिसरातून साधारणपणे 6 मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत। एक जी निष्पन्न झाली आहे ती खेतिया पोलीस स्टेशनच्या हद्दीतली मोटरसायकल चोरी निष्पन्न झालेली आहे। टोटल त्यांच्याकडे 14 मोटरसायकल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या आहेत ज्या चोरीच्या आहेत। त्यापैकी 7 मोटरसायकलच्या बाबतीमध्ये आपल्याला तपास लागलेला आहे की त्या कुठल्या आहेत आणि त्या संदर्भातले कुठले गुन्हे दाखल झालेले आहेत। इतर मोटरसायकलच्या बाबतीमध्ये चॅसी नंबर आणि इंजिन नंबर या बाबतीमध्ये थोडंसं अजूनही मॅच होत नसल्यामुळे आपण आरटीओ कडे त्या बाबतीची माहिती मागितलेली आहे आणि ती माहिती मिळाल्यानंतर त्या कुठल्या ठिकाणाहून चोरी झालेल्या आहेत त्या बाबतीमध्ये आपण तपास करून त्याचा शोध लावू शकू। त्याचबरोबर त्यांच्याकडून घरफोडीचे देखील गुन्हे उघडकीस आलेले आहेत। 7 घरफोडीचे गुन्हे हे शहादा परिसरातील आहेत आणि 1 घरफोडीचा गुन्हा हा अमरावती शहर परिसरातला आहे। त्यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातली साधारणपणे 1,48,000 इतकी रक्कम आपण हस्तगत केलेली आहे। त्याच्यामध्ये जे काही सोनं चोरीला गेलेलं आहे त्या बाबतीमध्ये अजून एक त्यांच्यातला फरार आरोपी आहे जो मिळून आलेला नाहीये, त्याच्याकडे तपास करणं बाकी आहे। तो मिळाल्यानंतर त्याच्याकडे त्या बाबतीतल्या इतर मुद्देमालाबाबत तपास करण्यात येईल। असं एकूण सदर आरोपींच्याकडून आपण 6,75,000च्या 14 मोटरसायकल आणि 1,48,000चा मुद्देमाल असं जप्त केलेला आहे आणि त्यांचा जो इतर साथीदार आहे त्याचा शोध आपण आता सध्या सुरू ठेवलेला आहे आणि साथीदार मिळाल्यानंतर इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता।